संत नामदेव महाराज विठ्ठलाला अतिशय आर्तपणे हाक मारतात. आणि ही हाक त्या देवाला बोलवण्यासाठी नाही, तर ती हाक आहे आपल्याच अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम जागवण्यासाठी. जी रचना आता आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत, त्या अभंग रचनेमध्ये एक अतिशय गोड शब्द आहे, भक्त जनवत्सले. काय आहे हे भक्त जनवत्सल शब्द? तर वत्सल हा शब्द आला वत्स म्हणजे वासरू याच्यापासून. जशी गाय आपल्या वासरावर अतिशय निरपेक्षपणे प्रेम करते, माया करते, त्याच्या प्रत्येक हाकेला धावून जाते, तसाच जो आपल्या भक्तांवर अपरंपार प्रेम करतो तो भक्त जनवत्सल. भक्ताच्या दुःखात सहभागी होणारा, भक्ताच्या एका हाकेने धावून जाणारा, त्याच्या चुका पोटात घेणारा आणि भक्ताला कधीही न सोडणारा असा तो परमेश्वर. नामदेव महाराज विठ्ठलाला विश्वाची जननी म्हणतात. आई जन्म देते, वाढवते, सांभाळते, चुकांवर पांघरूण घालते, मुलाला कधीही दूर लोटत नाही. कल्पना फार सुंदर आहे. परमेश्वर पुरुष आहे की स्त्री हा प्रश्न संतांना पडतच नाही. त्यांच्यासाठी देव म्हणजे माया, करुणा आणि प्रेम. म्हणून विठ्ठल आई सुद्धा आहे, बापही आहे, मित्रही आहे आणि सर्वस्वही आहे. विश्वाची जननी त्या भक्तांचा प्रेमळ आधार कशी होते ते या रचनेतून अनुभवूया. येई हो विठ्ठले भक्त जनवत्सले, ही आर्त हाक आपल्या प्रत्येकाच्या श्वासात निनादत राहो, अशी ही रचना. संत नामदेवांची ही रचना, ज्याचं संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि सादर करतायत शैलेश माविन कुर्वे.